नमस्कार मंडळी. जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण हेल्दी आणि चटपटीत अशी कॉर्न टिक्की कशी करायची ते पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत. तर 2 मोठी कणसं होती तर त्यातले मी दाणे असे काढून घेतलेले आहेत. तर हे दाणे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. आता तोपर्यंत इतर काय साहित्य घेतलं आहे ते बघूयात. तर इथे बघा मी बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, कोबी, गाजर आणि कोथिंबीर घेतलं आहे. तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि एक एक वाटी घेतलेलं आहे प्रमाण. आता एका मिक्सरच्या भांड्यात काय करायचं, पोहे घ्यायचे आहेत 1 वाटी. त्याचबरोबर मुठभर असे भाजकी चणा डाळ घ्यायची आहे. आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आपण जे बाइंडिंग करणार आहोत ना, तर त्यासाठी आपण हे वापरणार आहोत. तर बघा इथे छान असं मी बारीक वाटून घेतलं आहे. आता याच भांड्यामध्ये आपल्याला लसणाच्या 4 पाकळ्या, आल्याचा 1 छोटा तुकडा, त्यानंतर 7 ते 8 मिरच्या, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. यानंतर कोथिंबीर घालायची आणि छान असं वाटून घ्यायचं. तर इथे बघा मी मस्त असं वाटून घेतलं आहे. आता आपण जे मक्याचे दाणे आहेत ना ते उकडून घ्यायचे आहेत. तर इथे बघा मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. तर आता या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि जे मक्याचे दाणे होते ना तर ते यामध्ये घालायचे आहेत. एक 5 ते 10 मिनिटं उकडून घ्यायचं आहे. मक्याचे दाणे शिजायला जास्त वेळ लागत नाही. अगदी 5 ते 10 मिनिटात मस्त असे शिजून तयार होतात. तर इथे बघा मक्याचे दाणे छान शिजलेले आहेत. तर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेत बघा. तर हे गरम आहेत, थोडंसं थंड करून घ्यायचं. आपल्याला यातलं थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि थोडेसे मक्के जे आहेत ते तसेच ठेवायचे आहेत. तर मी जे मिरचीचं वाटण वाटून घेतलं होतं तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मक्याचे जे दाणे आहेत तर ते मी यामध्ये वाटून घेते. तर इथे बघा मी थोडेसे असेच ठेवलेत आणि ह्याचं छान असं बारीक करून घेते. तर आता एका बाउलमध्ये बघा आपण जे चिरलेल्या भाज्या आहेत ना तर त्या भाज्या घालायच्या आहेत. तर इथे मी सिमला मिरची, गाजर, कोबी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. या सगळ्या भाज्या एक एक वाटी प्रत्येकी घेतलेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता. याचबरोबर इथे 2 बटाटे घेतलेत मी. तर ते सुद्धा मी किसणीने व्यवस्थित किसून घेते, म्हणजे बाइंडिंगला खूप छान सोपं जातं. तर इथे बघा 2 बटाटे छान असे किसून घेतल्यानंतर एक चीज क्यूब घेतला आहे. तर चीज क्यूबमुळे पण ना खूप छान असं टिक्की लागते. तर छान असं मी किसून घेतलं आहे बघा. आता यामध्ये सगळे मसाले घालायचे आहेत आपल्याला. तर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. याच्यानंतर यामध्ये ओरेगॅनो घालायचं आहे. ओरेगॅनोमुळे खूप अशी छान टेस्ट येते. जर लहान मुलं असतील ना तर खूप आवडीने खातात. याचबरोबर मगाशी आपण जी आलं लसूण मिरचीची पेस्ट केली होती तर ती घालायची आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. याच्यानंतर यामध्ये आपण जे उकडलेले आणि स्मॅश करून मिक्सरला वाटून घेतलेले जे मक्याचे दाणे होते ते घालायचे आहेत. त्याचबरोबर जे अख्खे दाणे ठेवले होते आपण तर ते यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि 1-2 मिनिटं छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण जी मिक्सरला पावडर करून घेतली होती पोह्याची आणि भाजके चणा डाळीची तर ती यामध्ये घालायचं आहे. तर यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवर देखील घालू शकता, पण मी कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी पोह्याचा वापर केला आहे, कारण पोहेसुद्धा हेल्दी आहेत. तर त्यामुळे बघा लागेल तसं यामध्ये घालायचं आहे. तर छान असं बाइंडिंग झालं आहे बघा मस्त असं. आता आपण छान अशा छोट्या छोट्या टिक्की करून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला हव्या त्या आकाराच्यासुद्धा छान यामध्ये करू शकता. जर खूप लहान मुलं असतील तुमच्याकडे तर ते हार्ट शेपचे किंवा ट्रँगल किंवा रेक्टँगल शेपचेसुद्धा छान असे टिक्की करू शकता. तर इथे बघा या छान अशा सगळ्या टिक्क्या मी गोल शेपमध्ये करून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्याला कोटिंग करायचं आहे. तर इथे बघा मी रवा घेतलेला आहे, जो आपण नेहमी उपमासाठी वापरतो ना तोच रवा आहे. यामध्ये थोडेसे ओरेगॅनो घातलेत, आवडीनुसार घालू शकता. यानंतर लाल तिखट घालायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि छान मिक्स करून घेतलं की यामध्ये घोळवून घ्यायचं. आपण जे टिक्की बनवून घेतल्यात ना तर ते छान अशा घोळवून घ्यायच्या. तर ह्या तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय देखील करू शकता. तर इथे मी शॅलो फ्राय केलेले आहे. तर इथे बघा पॅनवरती मी अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं. आता रव्यामध्ये कोट करून घेतलेल्या ज्या टिक्की आहेत तर त्या मस्त अशा शॅलो फ्राय करून घेते मी. तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता, खूप छान लागतात, हेल्दी आहेत. तर इथे बघा 2 ते 3 मिनिटं ना ह्या टिक्की ज्या आहेत त्या परतायच्या नाहीत. 2 ते 3 मिनिटानंतर बघा खालच्या बाजूला छान व्यवस्थित भाजलेत की नाहीत आपण बघूया. तर परतताना थोडंसं अलगदपणे परतून घ्यायचं.
तर मी एक 3 ते 4 मिनटानंतर बघा मंद आचेवरती मी भाजत आहे. तर बघा मस्त अशा पलटी होत आहेत व्यवस्थित अशा आणि खूप सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे बघा. तर इथे परत एक 2 ते 3 मिनिटं दुसऱ्या बाजूने देखील छान असं शॅलो फ्राय करून घेतले मी. तर तेलाचा जास्त वापर केलेला नाही आहे मी, कमी तेलामध्ये खूप छान अशा तयार होतात. तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही छान अशा भाजून घेऊ शकता. मस्त अशी कॉर्न टिक्की खाण्यासाठी तयार झाली आहे. तर इथे बघा मी सगळ्या ज्या टिक्की आहेत ना कॉर्न टिक्की, तर त्या सगळ्या करून घेते बघा. लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ह्या टिक्क्या देऊ शकता, खूप छान लागतात. किंवा दुपारी चहाच्या वेळेला काहीतरी खावंसं वाटत असेल चटपटीत, तर त्यावेळेला ह्या टिक्कीज तुम्ही नक्कीच करू शकता. खूप सुंदर अशा लागतात आणि शिवाय हेल्दी आहेत. तर बघा मस्त अशा या चटपटीत कॉर्न टिक्की खाण्यासाठी तयार झालेली आहेत. काय मग मंडळी, तोंडाला पाणी सुटलं ना? आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशा छान छान आणि नवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा. धन्यवाद.